आई म्हणजे काय? आई म्हणजे जेव्हा आपला जन्म सुद्धा झालेला नसतो तेव्हापासून, म्हणजेच अर्थातच जेव्हा तिला समजतं की आपल्याला बाळ होणार आहे, न पाहता तुमच्यावर प्रेम करायला लागते. तिला हे सुद्धा माहित नसतं की मुलगा आहे की मुलगी. जेव्हा तिला वाटतं की आपल्या शरीरामध्ये कोणाचा तरी प्रवेश झालेला आहे, आपल्या आत कोणीतरी वाढत आहे, तेव्हापासून निस्वार्थपणे तुमच्यावर प्रेम करणारी म्हणजेच तुमची आई. जेव्हा आपला जन्म होतो, आपल्याला पाहताच आपल्या प्रेमात पडणारी म्हणजेच आपली आई. आपल्याला शी शू आल्यावर जेवतात ताटावरून उठणारी म्हणजेच आपली आई. पण आपण इतके मूर्ख असतो, मोठे झालो की आपण आईलाच सांगतो, तुला काही कळत नाही, तू मला शिकवू नकोस. पण वेड्यांनो, आपली आई शिकलेली जरी नसले ना, तिला सगळी दुनियाची माहिती असते. चार चौघात असल्यावर आपण आईला बोलतो की मी नंतर कॉल करतो किंवा कॉल डिस्कनेक्ट करतो. बिचारी आपली आई कॉल कट झाल्यावर म्हणते, माझ्याकडूनच कॉल चुकून कट झाला किंवा नेटवर्क गेलं. कदाचित तिला माहीतही असेल की तुम्हीच कॉल कट केलाय. किती ती भोळी आपली आई. आई म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी देवी. म्हणून ज्यांच्याकडे आई आहे तिला जपा. एकदा का ती गेली ना, इतकं निस्वार्थ प्रेम तुमची बायको, तुमची गर्लफ्रेंड, तुमची बहीण यार कोणीच नाही करू शकणार इतकं प्रेम. कारण आईचं प्रेमच वेगळं आहे. मुलांसाठी पण आई तेवढीच महत्वाची आहे. ती तर लग्नानंतरही त्यांच्या सोबत राहते.